नमस्ते मित्रांनो, आपल्या संविधानाने आपल्या भारतातल्या सर्व नागरिकांना समान हक्क दिलेले आहेत। या सर्व समान हक्कांनाच मूलभूत हक्क असं म्हणतात। चला तर मग त्यातल्या काही मूलभूत हक्कांचा आज आपण अभ्यास करूया। पहिला हक्क दिलाय समानतेचा हक्क। या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ, स्त्री, पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही। कायदा सर्वांना सारखाच असतो। अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात। उदाहरणार्थ, विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असतं। असं संरक्षण देताना सुद्धा शासनाला भेदभाव करता येत नाही। सरकारी नोकऱ्या देताना सुद्धा शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येत नाही। आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आलंय। अस्पृश्यतेचं पालन हा सुद्धा दखलपात्र गुन्हा मानला जातो। भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचं निर्मूलन केलं गेलं। लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानानं बंदी घातली। उदाहरणार्थ राजा, महाराजा, राव बहादूर इत्यादी। विषमता जोपासणाऱ्या, समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या राज्याला देता येत नाहीत, परंतु समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना मात्र शासन पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या पदव्या देतं। भारतरत्न ही आपल्या देशातली सर्वोच्च नागरी पदवी किंवा सन्मान आहे। संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदकं दिली जातात। अशा पदव्यांमुळे अन्य नागरिकांना नसलेले असे कोणतेही खास अधिकार किंवा विशेषाधिकार त्या व्यक्तींना मिळत नाहीत, परंतु त्यांच्या कामगिरीचा गौरव अशा पदव्या देऊन केला जातो। दुसरा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क। संविधानानं दिलेला हा एक अत्यंत महत्वाचा हक्क असून यात व्यक्तीच्या दृष्टीनं आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे। संविधानानं नागरिक म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय। शांततापूर्वक एकत्र येण्याचं आणि सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे। संस्था व संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे। भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचं स्वातंत्र्य आहे। भारताच्या प्रदेशात कोठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे। आपल्या आवडीचा उद्योग आणि व्यवसाय करण्याचं देखील स्वातंत्र्य आहे। संविधानानं आपल्याला खूप सारे हक्क दिलेले आहेत, परंतु त्यांचा बेजबाबदारपणे वापर आपल्याला करता येत नाही। अशा वागण्यामुळे इतरांचं नुकसान होणार नाही याचं भान आपण ठेवलं पाहिजे। आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, पण चिथावणी देणारं लिखाण किंवा भाषण करता येत नाही। संविधानातील स्वातंत्र्याच्या या हक्कानं केवळ हिंडण्या फिरण्याचं किंवा बोलण्याचंच नाही, तर आपण सुरक्षित राहावं यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिलंय। कायद्याचं हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेलं आहे, ते कोणालाही नाकारलं जात नाही। उदाहरणार्थ, आपणा सर्वांना जगण्याचा हक्क आहे। वरवर पाहिलं तर हा हक्क सोपा वाटतो, पण त्यात खूप अर्थ दडलाय। जगण्याची हमी मिळणं, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणं हा याचा अर्थ आहे। कोणत्याही व्यक्तीचं जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही। कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध सुद्धा करता येत नाही। स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचाही समावेश करण्यात आला आहे। 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे। या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची हमी सरकारने घेतली। जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखी काही पूरक हक्क आहे। उदाहरणार्थ, एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही। कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात। हे काम न्यायालय करते। आरोपाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे व खटला उभा करण्याचे काम पोलीस करतात। मी गुन्हा केला आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीलाही ताबडतोब शिक्षा होत नाही। त्याही व्यक्तीवरील आरोप कायद्यानं सिद्ध व्हावे लागतात। या सर्व न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो, परंतु कोणत्याही निष्पाप किंवा गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी हे आवश्यक असतं।
शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपलं शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजेच शोषणाविरुद्धचा हक्क होय. संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारांवर बंदी घातली आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे बालकांचं शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केली आणि यानुसार 14 वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी केली आहे. कारखाने, खाणी यासारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. बेठबिगारी किंवा सक्तीनं एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणं, काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखं वागवणं, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणं, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणं, त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे हे शोषणाचे प्रकार आहेत. शोषण साधारणतः महिला, बालक, दुर्बल समाज घटक आणि सत्ताहीन लोकांचं होतं. कोणत्याही प्रकारचं शोषण असो त्याविरुद्ध उभं राहण्याचा हा हक्क आहे. भारताच्या संविधानातील समानतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा आज आपण अभ्यास केला.